आपण सीता मॅडम यांचा वाढदिवस होता आणि आज अनंत मोरे यांचा वाढदिवस आहे. दोन्ही वाढदिवस आज आपण मोठ्या उत्साहाने साजरे करत आहोत. रोमिंग टूरच्या माध्यमातून या सर्व मंडळींना मी माझ्या वतीने, माझ्या कुटुंबियाच्या वतीने उदंड आयुष्य लाभो, यश कीर्ती लाभो, संपत्ती लाभो, ऐश्वर्य लाभो अशा सदिच्छा देतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाला आरंभ करतो. आमच्या कांचन ग्राफिक्सच्या सर्वेसर्वा हेमलता तिटे यांच्यासाठी मी काही ओळी लिहिलेल्या आहेत, त्या पुनश्च एकदा सादर करतोय. तू मर्दानी हेमलता, खंबीर तू गंभीर तू बेधडक सक्त जंजीर तू, खंबीर तू गंभीर तू बेधडक सक्त जंजीर तू, झुंजार तू दिलदार तू मनाने प्रचंड अमीर तू, झालीस कठीण प्रसंगी चिल्या पिल्याची तू पिता, तू मर्दानी हेमलता, तू मर्दानी हेमलता, तू कष्टाळू तू धाडसी संकटाला सदा भिडशी, तू कष्टाळू तू धाडसी संकटाला सदा भिडशी, एकटीच लढते लढा जीवनाचा ना साथ कुणाला मागशी, ना साथ कुणाला मागशी, तुझी अचंबित जीवन गाथा, तुझी अचंबित जीवन गाथा, तू मर्दानी हेमलता, तू मर्दानी हेमलता. हेमलता तिथे यांच्यासाठी, अनंत मामांसाठी मला म्हणावंसं वाटतं की कारण त्यांचा नेहमी कलावंतांना त्याचबरोबर कार्यकर्त्यांना आणि वेगवेगळ्या सामाजिक कार्यांना चांगला सपोर्ट असतो, चांगलं सहकार्य असतं. म्हणून अनंत मामांसाठी मला म्हणायचं आहे की हे सूर तुमचे आहेत, हा ताल तुमचा आहे, हे सूर तुमचे आहेत, हा ताल तुमचा आहे, घ्या उंच भरारी खुशाल तुम्ही, घ्या उंच भरारी खुशाल तुम्ही, येणारा हा काळ तुमचा आहे, येणारा हा काळ तुमचा आहे. कित्येक वर्ष अंधारात पडलेल्या जनतेला सूर्याचे किरण दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना आणि मासाहेब जिजाऊ यांना प्रथम अभिवादन. तसं मी काही जास्त बोलत नाहीये, माझी पहिलीच वेळ आहे, पण मदन सरांनी जे अनुवादन केलं तर काय सांगायची जास्त गरज नाही, सगळं सांगितलेलंच आहे. तर त्यामुळं त्यांना माझं पूर्ण अनुवादन आणि आपले आनंद भाऊ आणि हेमलता मॅडम यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. एवढे बोलून माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या कार्यक्रमाचं निमित्त म्हणजे आमच्या लेखिका, मार्गदर्शक, आमच्या सर्वस्व म्हणून मी आमच्या तिटे मॅडम आणि आमच्या अनंत मोरे यांचा वाढदिवस सोहळा या ठिकाणी साजरा होतोय. आणि आपल्या रोमिंग टूर्सच्या माध्यमातून आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने त्यांना आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी सादर करणार आहे. बरोबर उपवास आहे का? त्या नाही करत. उपवास आहे. ठीक आहे. तुमचे संकल्प, सगळ्या इच्छा भावना, ऐश्वर्य, धन संपत्ती सर्व काही मिळवू दे आणि पुन्हा एकदा मेनी मेनी हॅपी ऑफ डे. अनंत भाऊ सर्वांना माझ्यातर्फे नमस्कार, अर्थात प्रेमाचा नमस्कार. आणि माझ्या आवडत्या म्हणण्यापेक्षा माझ्या जिवलग मैत्रीण तिटे मॅडम यांना माझ्यातर्फे खूप खूप वाढदिवसाच्या आभारभर शुभेच्छा. तसेच आमचे मार्गदर्शक, आमचे जवळचे मित्र, मार्गदर्शक आणि सगळ्या नाते एकवटलेले जे आहेत ते मामा, त्यांना खूप खूप दीर्घ आयुष्य. आजचा हा कार्यक्रम खरंच खूप आनंददायी आणि उत्साही वातावरणामध्ये होतोय. मला ह्या गोष्टीचा आनंद वाटतो की हेमलताताईंसाठी जे कविता मदन सरांनी लिहिली ती खरंच अंगावर शहारा फोडणारी होती. पहिले जसे शब्द आहे ना, जसा माणूस एखादा कसा याच्यात डोलतो, प्रत्येक शब्दाला माणूस खालीवर होतोय. म्हणजे हे जे त्यांनी त्यांच्या शब्दातून तुमच्याबद्दल मांडलंय खूप मोठं आहे. तुम्हाला अशाच उंच भरायला घ्यायचं आहे. आणि सरांनी सांगितलं की आपल्याला ही तारीख आता उलटी केली आपण 36. हा ताई, ठीक आहे. तर ही तारीख जी उलटी झालेली ना 36, तर इथून पुढे तुम्हाला जगायचं आहे. नवीन पंख मदन सरांनी तुम्हाला त्या कविताच्या माध्यमातून दिलेले
तुमचा प्रत्येक सारांश त्या कवितेतून त्या शब्दातून सरांनी व्यक्त केलेला आहे की तुमचं जीवन शैली तुम्ही इथपर्यंत कसे आलात. आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ॲक्च्युली आम्ही तुमच्यापेक्षा खूप छोटे, तुमचे आशीर्वाद आमच्यापर्यंत पाहिजे, आमच्यासाठी पाहिजे नाही, परंतु तुमचं हे जगण्याची उमेद आणि तुमचा संघर्ष तुम्ही आलेले इथपर्यंत जे तुमचं त्या कवितेतून आम्हाला जाणवलं, आमच्याकडूनही तुम्हाला पुढच्या या जीवनासाठी अनंत शुभेच्छा. आणि दुसरी गोष्ट, अनंत होण्यासाठी मदन सरांनी जे शब्द बोलले की उद्या तुमचा दिवस असेल, तर ते खरं आहे सर. आपलं काम सांभाळून, आपल्या सगळ्या गोष्टी सांभाळून, आपला मित्रपरिवार सांभाळून, प्रत्येक कलाकाराला प्रोत्साहन देत त्याच्यासाठी उभा राहत, त्याला मार्गदर्शन करत तुम्ही त्याच्या बरोबर आहात, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि आम्हाला आनंद आहे, आमचे मित्र आनंद भाऊ आमच्या बरोबर आहेत. आम्ही इथून पुढं डगमगणार नाही. आणि आजच्या या वाढदिवसानिमित्त आमच्या रोमिंग टूर्सच्या माध्यमातून, सर्व मित्रपरिवाराच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देतो. साईचरणी विनंती करतो की आमच्या आनंद भावांना अशा ठिकाणी घेऊन जा की तो आम्हाला सांगता आला पाहिजे त्याच्या खालून की ते आमचे मित्र आहेत आणि आमचे आनंद मामा आहेत. खरंच मी पुन्हा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि खूप सुंदर हा माहोल या ठिकाणी मदन सरांनी या रोमिंग टूरच्या माध्यमातून या सगळ्यांसाठी अवेलेबल केला. खरं मी मदन सरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थँक्यू, धन्यवाद. सोसायटीमध्ये त्या पण राहिल्या आल्या होत्या, तर त्याच्यामुळे त्यांची आमची ओळख झाली. खूपच छान स्वभाव आहे त्यांचा. जरी लांब गेल्या तरी पण त्यांनी संबंध ठेवले, नेहमी येणं जाणं चालू ठेवलं. त्या खूपच स्वभावाने छान आहेत. त्याच्यामुळे त्यांना याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अनंत दादा मोरे आणि हेमलता काकू यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पहिल्यांदा तर मला काकू भेटल्यानंतर असं वाटलं की पहिल्यांदा मला माझी आई भेटली, जवळ आहे, तिच्याकडून सगळं समजतं. जी आईची उणीव आहे ती भरून निघते. अशीच आई माझ्यावर आयुष्यभर प्रेम करत का. तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. थँक्यू. मला खूप मजा. तर मी एक कविता म्हणते. पुसून टाकू गतकाळातील काजळ खुणा, पुसून टाकू गतकाळातील काजळ खुणा, उधळून टाकू झळमटांचा सारीपाटा हा जुना, उधळून टाकू झळमटांचा सारीपाटा हा जुना. पुन्हा नव्याने नव्या पटावर डाव नवा मांडून सुस्वरतावे आयुष्याला जगावे भरभरून. जे जे येतील जवळी ते ते आप्त सुहृद सावे, नकोच कुंठित आयुष्याचे नकारात्मक वारे. इतके मोठे जग पहावे मन भरल्या नेत्रांनी, इतके मोठे जग पहावे मन भरल्या नेत्रांनी. सागरापरी खोलवावे गाज मनाची ऐकून, साठी नंतर जगणे व्हावे, साठी नंतर जगणे व्हावे केवळ सुस्वर गावे. ऐका हो, तुम्हालाही असं जगायचं आहे काही वर्षांनी. साठी नंतर जगणे व्हावे केवळ सुस्वर गाणे, व्याधी येतील जातील त्यांचे नकोच रडगाणे. सुप्तकलांच्या गावी जावे उजागर त्या करुणी, सुस्वरतावे आयुष्याला जगावे भरभरून, जगावे भरभरून. तुझी हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू डियर, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए. मुझे तुम से बात करके